नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण इथे बघत आहे भरपूर तत्वांनी पोषक अशी आवळा कँडी। बघा, एकदम अशी छान महिनाभर टिकते अशी आवळा कँडी बनवण्याची खूप सोपी पद्धत आहे। आवळ्याचे सेवन केल्याने आपल्या शरीराला खूप सारे फायदे होतात। रोगप्रतिकारक शक्ती वाढते, पचन सुधारते, त्वचेच्या समस्या असतील ते सुद्धा दूर होतात आणि मुळात म्हणजे केसाच्या समस्या असतील त्या सुद्धा दूर होतात। जसे की केस गळतीवर आपण हे आवळ्याचा कुठलाही पदार्थ असो सेवन केल्याने लगेच केसाच्या समस्या दूर होतात। तर भरपूर असे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात। तर मग तुम्ही सुद्धा आवळ्याचं सेवन तुमच्या नेहमीच्या आहारामध्ये थोडं जरी घेतलं तरी मग याचे खूप फायदे होतात। तर इथं मस्त अशी जबरदस्त आवळा कँडी महिनाभर टिकेल अशी बनून तयार होते आणि चवीलाही भारी लागते। चला तर मग आपण वेळ न गमावता पटकन अशी आवळा कँडी बनवायला सुरुवात करूया। पण तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर पटकन सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा। चला तर मग मस्त अशी अगदी महिनाभर टिकेल अशी आवळा कँडी बनवायला सुरुवात करूया। आवळा कँडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आपण इथं बघून घेऊया। तर इथं मी अर्धा किलो आवळे घेतले आहे, तुम्ही बघू शकता। या आवळ्याला मी स्वच्छपैकी 2 वेळा पाण्याने धुवून घेतलं। छान ही फ्रेश आहे आणि जेणेकरून धुतल्याने याच्यावरची धूळ माती निघून जाते। अर्धा किलो आवळे आहे, त्यासाठी आपल्याला 1 वाटी साखर लागेल। तर मार्केटमध्ये जशी आवळा कँडी आपल्याला मिळते तशीच आपण घरी बनवत आहे। तर सगळ्यात अगोदर इथं हे आवळे आहे हे आपल्याला उकळून घ्यायचे आहे। चला तर मग मी तुम्हाला दाखवते। सगळ्यात आधी इथं कढईमध्ये मी 4 ग्लास पाणी घालून घेतलं आहे आणि पाणी छान उकळायला ठेवलं होतं। तुम्ही बघतच असाल पाण्याला छान उकळी आली आहे। तर यामध्ये आपल्याला स्वच्छ धुवून घेतले आवळे हे घालून घ्यायचे आहे। गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा। आधी गॅस फुल आचेवर होता, आता मी एकदम मंद आचेवर करून घेते आणि एक एक आवळा यामध्ये सोडून घेते। किंवा मग तुम्ही स्टीमरमध्ये हे आवळे वाफवून सुद्धा घेऊ शकता किंवा मग उकळून सुद्धा घेऊ शकता। फक्त आपल्याला 4 मिनिटासाठीच हे आवळे उकळून घेऊया। फक्त इथं आवळे उकळण्यासाठी आपल्याला गॅस एकदम मंद आचेवर करून घ्यायचा आणि आवळे जास्त शिजवायचे नाही, अगदी थोडेसे नरम होईपर्यंत शिजून घ्यायचे आहे। तर इथं मी 4 मिनिटासाठी हे आवळे छान शिजून घेते। तर इथं 4 मिनिटं झाले आहे, तर आपण चेक करून बघूया। तर बघा, इथं मी 1 चमचा घेतला आहे आणि इथं आणखी 1 चमचा घेतला। आता यामध्ये या चमच्याचं टोक आपल्याला घालून बघायचं आहे। हे जर आतपर्यंत गेलं तर आवळे आपले छान शिजले आहे। बघा, छान आतपर्यंत हे टोक गेलं आहे, छान उकळले गेले। तर इथपर्यंतच आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। गॅस बंद करायचा आणि हे आवळे आपल्याला काढून घ्यायचे आहे। इथं सगळे आवळे काढून घेते आणि त्याशिवाय याला थंड देखील करून घेते। थंडसुद्धा करून घेतली। तर आता आपल्याला याच्या फोडी करून घ्यायच्या, यातील बी काढून घ्यायचं आहे। बघा, इथं मी हाताने छान असं हे दाबून घेते। बघा, जे छान आपले आवळे शिजले आहे। आता याच्या पाकळ्या आहे ह्या मोकळ्या करून घ्यायचा आणि बी सहज निघते। बघा, याप्रमाणे याच्या 2-2 फोडी करून घेते मी। हे बघा, इथं आणखी 2 फोडी केल्या। एका आवळ्याच्या कमीत कमी मी 6 फोडी करून घेते आणि यातील बी असं सहज निघते। हे बी आपल्याला काढून टाकायचं आहे। आणखी तुम्हाला 1 आवळा फोडून दाखवते। हाताने असं छान प्रेस करायचं म्हणजे लगेच हे आवळे मोकळे होतात, सहज पाकळ्या निघतात त्याच्या। आणि आता यातली बी आपल्याला ही काढून घ्यायची आहे। आपले आवळे छान आतपर्यंत शिजले आहे, त्यामुळे बी यामधील सहज निघते। छान प्रकारे याच्या अशा मोठ्या मोठ्या फोडी करून घ्यायच्या आहे। तर याचप्रमाणे मी सगळ्या आवळ्याच्या पाकळ्या अशा छान मोकळ्या करून घेते। आता इथे मी छान आवळ्याच्या फोडी करून घेतल्या आहे, पाकळ्या मोकळ्या करून घेतल्या आहे। बघा, मस्त अशा फोडी करून घेतल्या
आता इथं एक बाउल घेतला आहे. या बाउलमध्ये या आवळ्याच्या फोडी घालून घ्यायच्या आहे आणि यामध्ये आपल्याला 1 वाटी साखर आहे ही घालून घ्यायची आणि व्यवस्थित असं हाताने चांगलं हा साखर या आवळ्याच्या फोडींना मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून सगळ्या बाजूनी साखर लागेल. आता बघा इथं मी व्यवस्थित हाताने छान मिक्स करून घेतली ही साखर आवळ्याच्या फोडीमध्ये. तर इथं एक झाकण ठेवलं मी आणि ही आता इथं मुरवण्यासाठी रात्रभर मी असंच ठेवून देते. या आवळ्याच्या ज्या फोडी आहेत रात्रभर साखरमध्ये मुरून घेतले आहे. तुम्ही बघू शकता छान याला पाणी सुटलं आहे. इथं अशी एक प्लेट घ्यायची आणि एक चाळणी घेतली मी, इथं ग्लाससुद्धा घेतला. आता यामध्ये आपल्याला हे ज्या फोडी आहेत या चाळणीमध्ये छान याचं पाणी नितळून घ्यायचं आहे. मोठ्या चाळणीमध्ये तुम्ही गाळून घेऊ शकता किंवा मग छोट्या चाळणीमध्ये सुद्धा गाळून घेऊ शकता. बघा इथं मी याच्या घालून घेते, जेणेकरून यातील पाणी सगळं निघून जाईल. हे बघा छान असं नितळून घ्यायचं गिलासामध्ये यातील पाणी आणि लगेच हे प्लेटमध्ये पसरवून द्यायचं. बघा यामधील मी छान पाणी चाळणीमध्ये नितळून घेतलं. आता याचप्रमाणे सगळं पाणी यातील मी नितळून घेते. आता तुम्ही बघू शकता इथं मी आवळ्याचे जे काप आहे ते प्लेटमध्ये काढून घेतले, छान त्याला मोकळंसुद्धा करून घेतलं. आणि हे बघा हा इथं मी आवळ्याचं पाणी गाळून घेतलं आहे. याचं तुम्ही आवळा सरबत म्हणून पिऊ शकता, केसासाठी खूप अत्यंत आवश्यक आहे. इथं मी हे बाजूला ठेवते आणि आता हे कापसुद्धा मी छान अशी मोकळे करून घेतले. बघा पाणी संपूर्ण नितळलं आहे यामधील. आता आपल्याला काय करायचं, आता इथे 3 दिवस मी छान उन्हामध्ये आवळ्याच्या ज्या फोडी आहेत हे सुकायला ठेवून देते. आणि तुम्ही बघू शकता इथं 3 दिवस आपले झाले आहे आणि आवळा कँडी मी 3 दिवस छान उन्हामध्ये सुकून घेतली आहे. 3 दिवसच सुकून घ्यायची, ही गोष्ट लक्षात ठेवायची. जास्त एकदम त्याला कडक करू नका. ही आवळा कांडी आपल्याला खाता येईल एवढीच सुकून घ्यायची. तुम्ही जर जास्त दिवस उन्हात ठेवसाल तर मग ती एकदम कडक लागेल. तर तुम्ही बघू शकता छान सुकली आहे. तुम्हाला एक तोडूनसुद्धा दाखवते. इथं बघा छान अशी ही तुटते हाताने, एवढीच सुकून घ्यायची आपल्याला. जास्त याला 4-5 दिवस उन्हामध्ये अजिबात वाळत घालू नका, अशीच ही सुकून घ्यायची. आता इथं आपली हे आवळा कँडी बनवून तयार आहे. तर यामध्ये इथं माझ्याकडे 2 चमचे पिठी साखर आहे, तर इथं मी यामध्ये भुरभुरून घेते. बघा इथं चवीप्रमाणे पिठी साखर घालून घेतली आहे मी. तर ही आवळा कँडी आपल्या शरीरासाठी खूप अशी फायदेशीर ठरते. तर बऱ्याच जणांना आवळा खायला आवडत नाही, तर मग अशी ही आवळा कँडी बनवून तुम्ही नक्कीच खाऊ शकता. अगदी ही हवाबंद डब्यामध्ये भरून तुम्ही महिनाभर स्टोअर करू शकता आणि खायलासुद्धा जबरदस्त लागते. तर इथं आपली मस्त अशी आवळा कँडी बनवून तयार आहे. तर मग तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली लगेच कमेंटमध्ये सांगा. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा. तसेच आगळी वेगळी रेसिपीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्याचबरोबर बेल आयकॉन हिट करून ऑल सिलेक्ट करा, ज्याने काय होईल मी छान छान रेसिपी अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. अशी छान छान रेसिपी तुम्हीसुद्धा बनवून खात जा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.